कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधोरणींचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थामध्ये जो उच्चतम परमार्थ आहे ती भारतीय संस्कृतीला धरून, जशी भारतीय संस्कृती महान आहे, त्याची महानता, त्याची उंची आणि त्यामध्ये तल्लीन होऊन राहणं हे खरं परमार्थ आहे। मात्र आपण विश्वाला गवसणी घालणारे, विश्वावर राज्य करणारे, ज्याला विश्वगुरु म्हणला जातो, ज्या भूमीला स्पर्श केल्याने पुण्यपदरात पडतो असं इतर देश म्हणतात, आणि साधना करण्याने तर मुक्तीच मिळते। अशा महान संस्कृतीला, महान परंपरेला मात्र आपणच स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या लालचेपोटी, स्वतःच्या मोहापोटी, स्वतःच्या अहंकारापोटी आपण म्हणत तसं त्याला वाकवत असतो, म्हणत तसं त्याला पळवत असतो। एवढी महान संस्कृती आहे जगामध्ये, आपल्या एवढी महान सनातन परंपरा फक्त या भारतीय नागरिकांनाच त्याचा लाभ झालेला आहे। आपण जर सृष्टी निर्माण झालं त्यावेळेसपासून जर आपण पाहिलात, ब्रह्मदेवापासूनचे आजपर्यंत ज्या नद्या आहेत, जे वड्या आहेत, जे देवळं आहेत, जो परिसर आहे, जो भाग आहे, खंड आहे, प्रखंड आहे, गोदावरी आहे, नर्मदा आहे, गंगा आहे, असं इतर संस्कृतीमधले नावं आपल्या नद्याला नाहीत। ही नदी सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आहेत। काही ठिकाणं असे आहेत की त्यांचं साधं नाव जरी उच्चारलं तरी आपण पवित्र होतो। मग आपण या भूमीत जन्माला आलो, या भूमीच्या मातीशी आपण खेळलो, अशा महान संस्कृतीला आपण मात्र केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी हवं तसं त्याला वाकवण्याचा प्रयत्न करतो। आणि माझी संस्कृती अशी आहे, दुसरा एखादा पंथातला माणूस उठतो तो माझी संस्कृती या पद्धतीनं आहे, तो मनाला येईल त्याचं लवचिकतेप्रमाणे त्याला वाकवण्याचा प्रयत्न करून आपल्या संस्कृतीची उंची कमी केलेली आहे।
त्याला खुजं करून ठेवलेलं आहे. आपण रावण संहितामध्ये जर पाहिला तर रावण संहितामध्ये रावणाने सांगितलेलं आहे, रावणाने त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, आपण ज्ञानी आहोत, उच्च ज्ञानी आहोत, जगाला गवसणी घालावं तेवढं ज्ञान आपल्याकडे आहे. पण जेव्हा आपलं ज्ञान घेऊन आपण मार्केटमध्ये जाऊ, आपण योग्य स्थळी गेलो की आपल्यापेक्षा उंच असा उंचीवाला तिथे भेटतो, मग आपलं ज्ञान तिथं खुजं पडतं. आपण स्वतःला म्हणतो आपण खूप उंच पातळीवर आहोत. जसं एखादं हरेश्वराचं डोंगर इतर डोंगरासमोर गेलं की ते खुजा दिसतो, पण हरेश्वराच्या ठिकाणी म्हणतो मी खूप उंच आहे. पण जगामध्ये असे काय डोंगर आहेत की ते खुजं पडतं आपलं डोंगर. तसं आपलं ज्ञान सुद्धा खुजं पडतं. म्हणून आपण आपलं ज्ञान कुठल्या पातळीवर घेऊन आलो. आपल्या ज्ञानाबरोबर आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली पद्धत, ह्या ज्या काय पद्धती आहेत आपण खूप खाली आणलेल्या आहोत, खुजं करून ठेवलेलं आहोत. तसं पाहिलं तर आपली संस्कृतीची उंची जर मोजायला गेलं, कवी कालिदासापासून जर विचार केला तर एक वेडा, एक मूर्ख, एक महामूर्ख, तिची व्याख्या करावी तेवढी कमी. केवळ आपल्या संस्कृतीची नाळ धरली म्हणून ते महाकवी होऊ शकले. वाल्मिकी ऋषीचा जर विचार केला तर एक प्राणहरण केल्यानंतर एक खडा तो त्या रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजणे भरले होते असं आपली संस्कृतीमध्ये साधू संत सांगितलेले आहेत. ना तुम्ही गेला बघायला ना मी गेलो, पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे ते खरं आहे. असे 7 रांजणं भरून ठेवणारा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. हे केवळ आणि केवळ आमच्या महान संस्कृतीमुळे लक्षात ठेवा. होलिका नावाची हिरण्यकपुषेची बहीण होती. ब्रह्मदेवाची ती साधना केली, उपासना केली. ब्रह्मदेवाने तिला वरदान दिला. तो ब्रह्मदेवाने अग्नीपासून तुला मृत्यू नाही, अग्नीपासून तुला मृत्यू नाही असं वरदान दिला. स्वतःचा भाचा भक्त प्रल्हाद हा विष्णू देवतेचा उपासना करतो, म्हणून हिरण्यकपुष्याने सांगितलं की माझ्या मुलाला तो ठार मार. कुठलाही प्रयोग, कुठलाही तंत्रमंत्र वापर, पण याला संपून टाक, कारण हा देवाचा नाव घेतो. तेव्हा त्या होलिकांनी अन्य प्रकारे खूप हाल केल्या, पण विष्णू देवाचं नामस्मरण मात्र भक्त प्रल्हादाने विसरला नाही. डोंगरावरनं खाली टाकले, पाण्यात बुडवलं, अन्य संकट, अनेक संकट, जेवढ्या विश्वामध्ये जेवढे संकट आहेत तेवढे सर्व संकट त्यांनी त्या होलिकांनी केलं. आणि शेवटचं प्रयोग म्हणून त्यांनी होळी पेटवली. आणि होळी पेटवल्यानंतर आपण कचऱ्याची होळी पेटवतो, दुर्गुणाची होळी पेटवतो, व्याभिचाराची होळी पेटवतो, आपण वाईट गुणाची होळी पेटवतो. ह्या सगळ्या होळी पेटवत असताना जेव्हा अग्नी भडकत होती तेव्हा त्या भक्त प्रल्हादाला पोटाशी धरून होलिका त्या अग्नीमध्ये प्रवेश करते, कारण तिला वरदान होता अग्नीपासून तिला मृत्यू नाही. केवळ अग्नीपासून मृत्यू नाही एकामुळं तिनं त्या होलिका त्यामध्ये प्रवेश केली आणि होलिका जळून गेली. माझा भक्त प्रल्हाद देवाचं नामस्मरण करणारा जिवंत राहिला. हे केवळ माझी महान संस्कृती लक्षात ठेवा.
ही माझी संस्कृती आहे, ही माझी संस्कृती जगामध्ये उच्च आहे, महान आहे. पण या संस्कृतीला तुम्ही आम्ही स्वतःच्या स्वार्थापोटी मात्र आपण त्याला नीच खाली आणतो, खुजं करतो, त्याला खूप खुजं केलेलं आहे आपण. मी माझ्या पद्धतीनं त्याला वळवायचो. एका महान असा गंगा नदीला आम्ही वड्यात आणायचो आणि वड्याचं नाव द्यायचं. हे कुठे शक्य आहे का? एवढी आमची महान संस्कृती आहे. ह्या संस्कृतीची कल्पनाही कुणाला करता येत नाही. ह्या ज्या सणवार आहेत, ज्या प्रथा आहेत, रीतरिवाज आहे, त्याची उंची राखा, त्याची आब राखा. केवळ नाम घेण्याने अनेक जण तरलेत. या नामामध्ये काय सामर्थ्य आहे? या नामाची उंची काय आहे? हे जर ओळख नसेल तर नामस्मरण करण्याला अर्थ नाही. नामस्मरण करण्याला काही अर्थ नाही. केवळ हरिनामाने करोडो कोट्यावधी अरबो लोक तरलेले आहेत. एक छोटीशी गोष्ट मला वाचण्यात आली. नवरांग म्हणून एक संत होते. नवरांग संत समाज प्रबोधन करणं, नामस्मरण करणं, लोकांना दिशा देणं हे काम करायचे. करत असताना एक 7 वर्षाचा मुलगा त्यांच्या समोरनं रोज जायचा यायचा. ते नामस्मरण करत राहायचे. ते नामस्मरण करत असताना ते लहान मुलं कसे असतात की ते चिकित्सक असतात, जिज्ञासू असतात. ते नामस्मरण त्यांनी ओळखलं आणि तो मुलगा सुद्धा तोच म्हणायला लागला. ते नवरांग संत कसे म्हणायचे तसंच तो म्हणायला लागला. म्हणता 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 त्याच्या अंगात भिनलं, रक्तात भिनलं, विचारात भिनलं, नजरेत भिनला, भावनेत भिनलं, सगळं भिनून गेलं. घरी सुद्धा तसंच म्हणायला लागला. घरच्यांनी सांगितलं तो आपल्या धर्मातलं देवाचं नाव नाहीये, तू ते नाव घेऊ नको. पण तो बालिश मुलगा तो म्हणाला नाव आवडतो मला हरीचं नाव आवडतो. मग त्यांनी येऊन त्या नवरांग संतांना सांगितलं माझ्या घरी ह्या नावाला विरोध आहे. मग त्यांनी नवरांग संतांनी त्याला धर्मांतरण करून घेतलं, आपल्या धर्मामध्ये घेतलं आणि त्याला दीक्षा दिली. तो पुढे हरिदास झाला. तो संत हरिदास झाला. तो मुस्लिम समाजाचा एक मुलगा केवळ संतांच्या समोरनं जात असताना, गुणगुणत असताना तोही गुणगुणला आणि त्याच्या रंग त्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये देवाचं नामस्मरण शिरला आणि तो देवाची उंची वाढवला. एवढी महान परंपरा आमच्या संस्कृतीमध्ये आहे बाबांनो. आमची संस्कृती एवढी महान आहे. पुढे पुढे त्या मुलाला खूप त्रास झाला. वारकरी संप्रदायाच्या लोकांना संत हरिदासाचं पूर्ण माहिती आहे. पूर्ण त्याच्यावर त्याचं पूर्ण एक पुस्तक लिहिलेले, ग्रंथ लिहिले गेलेले हरिदासावर. पुढे पुढे त्यांच्या समाजाच्या काजीनं त्यांनी फरमान काढला, जर हरीचं नाव सोडत नसेल तर भर रस्त्यामध्ये त्याला, पूर्वी दांडका असायचं, वेळूची काठी असायची, वेताची काठी असायची. वेताच्या काठीनं त्याला मारत भर चौकातनं गावभर फिरवायचं. त्याला जोपर्यंत हरीचा नाव सोडत नाही, नामस्मरण बंद करत नाही, तोपर्यंत त्याला गावभर फिरवत राहायचं आणि मारत राहायचं. शिपाई गेले, त्याला समजावून सांगितलं. ते येणाऱ्या शिपायांना सुद्धा म्हणायला लागला हरी बोला, हरी बोला. जसं हरी बोला म्हणायचे तसे त्याला फटके द्यायचे. शिपाई गावभर फिरवलं त्याला, संपूर्ण गावातनं वेढा दिला. रस्त्यामध्ये जिथे जिथं चौक होते, जिथं समाज जमलेला होता, त्या समाजामध्ये त्याला म्हणायचा हरीचं नाव सोड. तो म्हणायचा हरी बोला.
जेव्हा जेव्हा शिपाई म्हणायचे हरीचं नाव सोड, तेव्हा तेव्हा मुलगा म्हणायचा हरी नाम बोला. चेहऱ्यावर तेज, भरभराटी, डोळ्यात अग्नी, प्रबळ सामर्थ्य त्याच्या हृदयामध्ये, आणि तो सतत म्हणायचा हरिनाम बोला. एकच वाक्य बोलायचा. हे बोलता बोलता शिपाई कधी ते हरिनाम बोलण्याच्या नादाने ते सुद्धा हरी बोलायला लागले. जे फटके देत होते शिपाई सुद्धा हरिनाम, क्या ये हरिनाम बोलता है, बोला आप भी क्या होता है, हरिनाम बोलायला लागले. हरिनाम बोलता बोलता हरिनामामध्ये दंग झाले आणि हरिनामामध्ये दंग होऊन ते शिपाई नाचायला लागले आणि हरिदास बी नाचायला लागला. ही आमची सामर्थ्य आहे, ही आमची संत परंपरा आहे, ही आमची महान संस्कृती आहे. सगळे नाचायला लागले. हे काजीला कळलं. काजीला कळल्यानंतर आता काजीच्या घरासमोर न जाणार, हे काजीच्या घरासमोर जाणार. आता समाजामध्ये शिपाईला बोलवता येत नाही, शिपाई नाचायला लागले, हा मुलगाही नाचायला लागला. आणि काजीच्या घरासमोर जाताना काजीच्या बायकोनी दरवाजा लावला आणि त्या खिडकीतनं पाहायला लागली. त्या खिडकीतनं पाहायला लागली, हे काय चाललंय काय, या आमची शिपाई नाचतात. आणि ती हळूच म्हणायला लागली हरिनाम बोला, हरिनाम बोला. ती त्याची पत्नी सुद्धा हळूहळू मनामध्ये गुणगुणा लागली, हरिनाम बोला, हरिनाम बोला, हरिनाम बोला, ही गुणगुणा लागली. काजी म्हणायला लागला अगं क्या करते तू. ती म्हणाली हरिनाम करते, दुसरा क्या करते, आप भी बोलो, आप भी हरिनाम बोलो. त्या काजीला सुद्धा हरिनाम बोलायला लावली तिच्या बायकोनं. एवढी महान संस्कृती आमची परंपरा आहे. हे परंपरेला आपण कुठंतरी तुच्छ लेखून खालच्या दर्जाला आपण आणत आहोत स्वतःच्या स्वार्थापोटी. मग मला सांगा, प्रपंच करून परमार्थ जर करणार असाल, जर तुमचं त्यामुळे स्वार्थ दडला असेल, तर ईश्वर तुमच्या पाठीमागे कसं उभं राहणार मला सांगा, कसं उभं राहणार मला सांगा. निस्वार्थ भावनेने एक छोटासा बाळ जर हरिनामामध्ये दंग होऊन जर करोडो लोकांना जर नामाचं महत्त्व, नामाचं महात्म्य जर कळवत असेल, तर मला सांगा माझी संस्कृती किती उच्च आहे. माझ्या संस्कृतीला तोड आहे का? माझ्या संस्कृतीला या विश्वामध्ये बरोबरी करणारी कुठली संस्कृती नाही आहे. ही सनातन संस्कृती आहे, ही सनातन परंपरा आहे. तो काजी सुद्धा बाहेर आला, काजीची बायको बाहेर आली, शिपाई बाहेर आले, सगळे हरिनामामध्ये दंग झाले आणि सगळ्यांनी त्या नवरांग संतांकडे गेले. आणि तो काजी सुद्धा दीक्षा घेतला हिंदू धर्म संस्कृतीचा. आणि हिंदू धर्म संस्कृती किती महान आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि करोडो लाखो लोकांना हरिनामाचा घोष शिकवून दिला. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य, एवढ्या उंचीचं आमची संस्कृती, त्याला कुठंतरी मुठमाती देऊन मी माझ्या पद्धतीनं वागन, मी माझ्या पद्धतीनं वागन. माझ्या शेजारी मोबाईल ठेवून मला हरिनाम म्हणता येतं, मला मिश्रीचा डबा ठेवून शेजारी म्हणता येतं, चहाचं घोट घेऊन म्हणता येतं. माझ्या जर मी नामस्मरण करत असेल, पूजा करत असेल, माझ्या पर्समध्ये तर हात कोणी घातला नसेल, माझ्या कपाटात कोणी हात तर घातला नसेल, माझ्या चोरीचं काय धरलं तर नसेल, ह्या जर भावना तुमच्या मनामध्ये असेल, तर प्रपंच करून परमार्थ करायला काही अर्थ नाही. सगळं लक्षात ठेवा, काही अर्थ नाही. निस्वार्थ, निष्कलंक, जसं स्फटिकाचं दाणं आहे, जसं पाणी निर्मळ आहे, स्वच्छ आहे, या पद्धतीनं साधना केलात तर प्रपंच करून परमार्थ तुम्ही साधू शकताय. आणि त्या परमार्थातनं तुमची स्वतःची उंची बरोबर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची उंची उंच असं घेऊन जाऊ शकता. लक्षात ठेवा, उंच असं कुठंतरी उंच ठिकाणी नेऊन जाऊ शकता. साधे साधे ध्रुव बाळांचं घ्या, भक्त प्रल्हादांचं तर आपण ऐकलंच, अनेक संतांचं ऐकलं. एक सर्वसामान्य कुटुंबातला कोणी व्यक्ती असू द्या, ज्यांनी संग केलाय नामाचा, तो संत झालाय. लक्षात ठेवा, संत झालेला आहे. साधं उदाहरण, तुमच्या गावामध्ये या परिसरामध्ये
केवळ मजुराला आलेला एक भक्त तुमच्या समोर बसून जर व्यासपीठावरनं प्रबोधन करत असेल तर नामामध्ये आमच्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये का ताकद आहे मला जाणून द्या, मला सांगा. आपण जाणत नाही, आपण नामाचं महात्म्य ओळखत नाही, त्याच्यामुळं आपल्याबरोबर आपली संस्कृती सुद्धा पडली जाते, आपली संस्कृती पडली जाते. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ करा. तो परमार्थ असा करा की त्याची उंची राखली पाहिजे, आपली उंची राखली पाहिजे, तेही त्याची बी ताकद वाढली पाहिजे, आपलीही ताकद वाढली पाहिजे आणि त्यातला खरा आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे.